नमस्कार, स्मार्ट किड्स ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। मुलांच्या विकासाचे टप्पे योग्य वेळेत आणि योग्य वयात पूर्ण होणं फार महत्त्वाचं असतं आणि मुलांचा सर्वांगीण विकासही होणं तितकंच महत्त्वाचं असतं। शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक आणि भाषिक विकासही तितकाच महत्त्वाचा असतो। तेव्हा पालकांनी नेमका हा मुलांचा विकास कसा करावा आणि त्यासाठी आजच्या धकाधकीच्या जीवनातही मुलांशी जुळवून कसं घ्यावं ह्या एकूणच पैलूंवर आज आपण भाष्य करणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि माझ्या सोबत आहेत ब्रेनबो इव्हॅल्युएशन एक्सपर्ट शीतल देशपांडे। नमस्कार शीतल। नमस्कार। आज आपण मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट बद्दल बोलणार आहोत, पण हे नेमकी टेस्ट काय आहे त्याबद्दल सगळ्यात अगोदर सांगाल। मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट ही डर्मॅटोग्लिफिक्स किंवा बोटांच्या ठशांवरती केली जाते। आपल्या मेंदूमध्ये ज्या काही गोष्टी साठवलेल्या असतात किंवा जसा स्वभाव आहे किंवा जशी बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता आपल्या बोटांवरती रिप्रेझेंट होत असते। तर आपण ह्या ठशांचा अभ्यास करून नेमकं मुलांच्या डोक्यात मनात काय चाललेलं आहे याचा एक वेध घेऊ शकतो। मग ही टेस्ट करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे। 10 बोटांचे ठसे स्कॅन करून घेतले जातात आणि त्याच्यावरती पूर्ण रिपोर्ट तयार केला जातो की त्या व्यक्तीचे, त्या मुलाचे गुण काय आहेत, त्याचे न्यूनता कशामध्ये आहे किंवा तो कोणत्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा एक रिपोर्ट तयार केला जातो ह्या एका टेस्टवरून। जशी ब्लड टेस्ट करतो किंवा युरिन टेस्ट करतो त्याच्याने शरीरामध्ये नेमके काय घटक आहेत ह्याच्याबद्दल आपल्याला अंदाज येत असतो। तसंच ही टेस्ट जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये काय काय आहे ह्या गोष्टींचा उलगडा म्हणजे स्वभाव आणि बुद्धी ह्याचा संपूर्ण आराखडा आपल्याला ह्या टेस्टमधून मिळतो। मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट ही सायंटिफिक आहे का आणि ती कशी? 1981 साली रॉजर स्पेरी नावाच्या एका सायंटिस्टने हा मल्टिपल इंटेलिजन्सचा सिद्धांत मांडला होता। एकूण अख्ख्या मेंदूचे 10 भाग केले जातात आणि प्रत्येक भागाचं काय म्हणू आपण त्याची प्रतिमा अशी बोटांवरती रिफ्लेक्ट करत असते। तर हे त्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवलं की डॉक्टर रीटा लेवी म्हणून ज्या सायंटिस्ट होऊन गेल्या त्यांनी उंदरावरती ह्याचा प्रयोग केला। म्हणजे उंदराच्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या रंगाचे डाईज त्यांनी वापरले आणि ते इंजेक्ट केले आणि त्याची एक इमेज त्या उंदराच्या डिजिट्सवरती त्याच्या त्या नखांच्या टोकांशी ते रंग उमटले। तर ह्याच्यातून हे आपण हे करू शकतो, प्रूव्ह करू शकतो की मेंदूचा आणि बोटांचा म्हणजे त्याच्यावरती जी इमेज येते त्याचा संबंध आहे। आपला उजवा मेंदू आपल्या शरीराच्या डाव्या भागाला निगडीत असतो आणि डावा मेंदू हा उजव्या भागाला निगडीत असतो। तर तसेच प्रत्येक बोटावरती वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्सेस असतात। तर एक आपण उदाहरणार्थ घेऊया की उजव्या बोटाचं जे दुसरं बोट आहे त्या बोटावरती गणित विज्ञान किंवा आकडेमोड ही जी काय म्हणतो ती त्या बोटावरती इंडिकेट करत असते। तसं आपल्या डाव्या बोटाची अनामिका जी आहे त्या बोटावरती साधारण म्युझिक म्हणजे संगीत गाणं म्हणा किंवा वाजवणं म्हणा, वादन म्हणा ह्या सगळ्या इंटेलिजन्सचा त्या बोटाशी संबंध असतो। तर असे 10 बोटांवरती 10 वेगवेगळे इंटेलिजन्स असतात आणि मग कोणत्या बोटावरती कोणता प्रिंट येतो किंवा कोणता टाईप येतो ह्याच्यावरून पूर्ण हा रिपोर्ट जनरेट केलेला असतो। आणि सायंटिफिकली आपण म्हणायचं झालं तर कसं असतं की आईच्या गर्भामध्येच मुलाच्या मेंदूची वाढ होत असते, विकास होत असतो आणि त्याच वेळामध्ये काही प्रोटीन्स रिलीज होत असतात, त्या गर्भामध्ये पसरत असतात। ते प्रोटीन्स जसे तिथून येऊन आपल्या शरीरामध्ये पसरतात आणि बोटांवरती संपतात, हाताच्या आणि पायाच्या त्या शरीराच्या एकदम टोकांना। ते जशा पद्धतीने थांबतात किंवा जशा पद्धतीने ते फिरतात त्या पद्धतीने आपले बोटांचे ठसे तयार होत असतात। त्यामुळे हे कसं आहे की मेंदू आणि या बोटांच्या ठशांचा विकास हा एकत्रितच होत असतो। आजच्या काळातील स्मार्ट मुलांसाठी आणि त्यांच्या स्मार्ट पालकांसाठी ही टेस्ट किती फायदेशीर ठरू शकते?
हो, नक्कीच फायदा होतो. कारण आपलं मूल काय विचार करतंय किंवा त्याच्या मनामध्ये काय चाललेलं असू शकेल ह्याचा जर आपल्याला अंदाज घेता आला, वेध घेता आला, तर नक्कीच त्यांना चुकीच्या लागणाऱ्या सवयींवरती पालक नक्कीच कंट्रोल करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं की मुलांना नक्की कशात आवड आहे, कशात इंटरेस्ट आहे, हे बरेचदा आपल्याला वरकरणी कळत नसतं किंवा कळून सुद्धा आपण त्याच्याकडे कधीतरी जाणून बुजूनही दुर्लक्ष करतो, असं होतं. तर मग जेव्हा आपल्याला एक सायंटिफिक बेस मिळतो आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी की बाबा ह्या मुलाला ह्या गोष्टीमध्ये जास्त आवड आहे किंवा हे त्याचं पॅशन आहे किंवा ही त्याची स्ट्रेंथ आहे, हे ज्या वेळेला कळतं ना की मग आपण त्या दृष्टीने त्याला वळण देऊ शकतो किंवा त्याला त्या गोष्टी शिकवू शकतो किंवा एखादा कोणी चांगला टीचर त्या क्षेत्रातला आपण तिथपर्यंत मुलांना पोचवू शकतो. आणि सर्वांगीण विकासाला नक्कीच याची मदत होते की जी आवडीची गोष्ट आहे ती मुलं ती तर आनंदाने करतातच, मग शिवाय बाकीच्या गोष्टींमध्ये पण आपण तुला आता हे करायला देतोय म्हणजे तू बाकीचाही अभ्यास करावा किंवा बाकीच्याही चांगल्या गोष्टी तू शिकाव्या, हे आपल्याला समजावून सांगणं सोपं जातं. आता वेळ देणं कठीण झालंय, हा तर अगदी कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे की आई वडील नोकरी करत असतात, त्यांना वेळ देणं मिळत नाही, वेळ मुलांबरोबर शेअर करता येत नाही किंवा थोडासाच वेळ मिळतो मग त्याच्यात काहीतरी अभ्यासच करून घ्यायचा असतो किंवा हे होत असतं. मग अशा वेळेला जेव्हा आपल्याला माहिती आहे की बाबा रे ह्याला हे करण्यामध्ये फारसं इंटरेस्ट आहे, तर मग त्याला त्या गोष्टीमध्ये आपण थोडंसं मुद्दामून गुंतवून ठेवलं आणि बाकीच्या गोष्टी बोलण्यासाठी आपला असलेला वेळ आपण जर दिला किंवा त्याला काय कळतंय काय समजतंय हे आपण जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच या गोष्टींचा उपयोग होत असतो. त्या मुलाचा स्वभाव कळतो किंवा कुठे तो चूक करण्याची शक्यता आहे ह्याचा आपल्याला अंदाज येतो किंवा कुठून वाईट सवयी लागत आहेत ह्याचा अंदाज येतो, तर आपण त्या गोष्टी टाळू शकतो. खोटं बोलणं कसं टाळायचं हे थोडंसं समजावून सांगणं किंवा कोणत्या माध्यमातून एखादी गोष्ट सांगून म्हणा किंवा कोणाचं एखादं उदाहरण देऊन म्हणा, हे जेव्हा आपण समजावून सांगतो त्यावेळेला मग ते मूल त्याच्यापासून परावृत्त व्हायला मदत होते. काळाप्रमाणे मुलांना वाढवताना ह्या टेस्टची आवश्यकता कशी भासते आणि त्याची काही उदाहरणं आहेत का? 4 वर्षाच्या मुलाची आम्ही टेस्ट केली होती. त्याचं म्हणावं तर बाकीचे जे आपण ज्या 10 गुणांबद्दल मगाशी बोलत होतो, 10 बोटांबद्दल, तर त्याचं तसं म्हणाल तर बाकीचे सगळ्याच गोष्टी बऱ्यापैकी चांगल्या बॅलन्स्ड आणि स्ट्रेंथ चांगली आहे, शिकण्याची कॅपॅसिटी आहे, विविध क्षेत्रामध्ये त्याला आवड आहे की बाबा मी थोडंसं हे पण करेन ते पण करेन अशी आवड आहे. पण त्याचं कसं आहे थोडंसं मी माझं हे सेंटर थोडंसं त्याचं सर्कल थोडंसं माझ्यापुरतं मर्यादित, जे आपण स्पिरिच्युअलिटी किंवा सेल्फ रिअलायझेशन वगैरे म्हणतो ना, तसा हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण प्रत्येक गोष्टीला जसं आपण नाण्याला 2 बाजू आहेत, तर ह्या पॉझिटिव्हिटीचा मागची बाजू पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जर फक्त स्वतःचाच विचार केला तरीही त्रासदायक होऊ शकतो. मग ह्या मुलाच्या बाबतीत तसं बघायला गेलं तर बाकीचं ठीकठाक होतं, पण जर त्याला एखादी गोष्ट शिकवायची किंवा एखादी चांगली गोष्ट चांगली सवय जर आपल्याला लावायची तर त्याला आपण जर सांगितलं की तू हे असंच केलं पाहिजे तर तो ते ऐकणं अवघड आहे. पण त्याचा बुद्ध्यांक समजून घेण्याची कॅपॅसिटी खूप चांगली असल्यामुळे जर आपण त्याला सांगितलं की ही गोष्ट अशी का करायची आणि त्याचं पूर्ण सायंटिफिक जर कारण आपण त्याला समजावून दिलं किंवा एखाद्या गोष्टीचं किंवा असं काही उदाहरण दिलं तर तोच मुलगा व्यवस्थित ती गोष्ट ऐकतो, करतो आणि मग तिथे चिडचिडी नाही आणि आनंदाने ती गोष्ट स्वीकारतो. उदाहरणं फार महत्त्वाची असतात कारण की या उदाहरणांच्या माध्यमातूनच आपले पालक जे आहेत ते अजून जास्त जागरूक होतात आणि अर्थातच आजच्या ह्या स्मार्ट पिढीला अजून स्मार्ट बनवण्यासाठी ही टेस्ट किती महत्त्वाची आहे याबद्दल मला अजून काही बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात आणि मुलांच्या वेगवेगळ्या पैलूंवरही आपण नजर टाकणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा स्मार्ट किड्समध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम स्मार्ट किड्स. ब्रेक नंतर स्मार्ट किड्स या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट विषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शीतल देशपांडे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. शीतल, अर्थातच मुलांचा शैक्षणिक दर्जा जितका महत्त्वाचा असतो तितकीच त्यांची आवड निवडही महत्त्वाची असते आणि आजचे जे स्मार्ट पालक आहेत त्यांची स्मार्ट पिढी अजून
पुढे छान घडवण्यासाठी त्यांना ह्या टेस्टचा खूप फायदा होऊ शकतो. आताची खरंच पिढी बघता म्हणजे अगदी लहान वयामध्ये 1-2 वर्षाची मुलंसुद्धा अँड्रॉइड मोबाईल्स वापरतात, लॅपटॉप वापरतात किंवा आणखीन काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतात. तर खरंच पिढी नक्कीच प्रगत आहे, स्मार्ट आहे. पण त्यांचा स्मार्टनेस खरं कशात आहे हे सगळं आपण थोडंसं जाणून घेतलं तर त्यांचा जो काही सर्वांगीण विकास आहे तो जास्त होऊ शकतो. नुसता त्यांचा सर्वांगीण विकास एवढाच आपण न कन्सिडर करता त्यांना जर त्यांच्या क्षेत्रामध्ये आपण काम करू दिलं तर अगदी ते मोठ्या ख्यातनाम व्यक्तिमत्वापर्यंत पण पोचू शकतात. आता आपण पालकांमध्ये पण 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज बघूयात. एक तर कसं असतं, पालक एकतर आपल्याला जे करायचं होतं, आपल्या काही अपुऱ्या राहिलेल्या होप्स, इच्छा काही होत्या ते मुलांवरती लादत असतात की मुलांनी हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, हा एक प्रकार असतो. किंवा दुसऱ्या प्रकारचे पालक आपण असं म्हणूयात की आपली मुलं खूप अशी सगळ्यांमध्ये फेमस व्हायला पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे अशा दृष्टीने 10 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्या मुलांना पाठवतात. मग काय स्विमिंगलाच जा, स्केटिंगलाच जा किंवा तू चित्रकलाच शिक किंवा हेच कर, गायन कर, वादन कर, अशा 10 गोष्टी एकत्र सांगतात. ह्याच्यानेही मुलांवरती ताण येत असतो कारण ती लहान वयाची मुलं आणि 10 गोष्टी करतायत तर त्यांना वेळ किंवा ह्या गोष्टींचा ताण वाढत जातो. आणि तिसरा प्रकार असा असतो की खरंच पालकांना आपल्या मुलांना समजूनही घ्यायचं असतं आणि त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना त्यांचं काय करायचं ते करूही द्यायचं असतं. पण अशा वेळेला कळत नाही, कन्फ्युजन असतं की बाबा काय करू आणि कसं केलं तर माझं मूल जास्त हुशार होऊ शकेल. तर ह्या तिन्ही प्रकारच्या पालकांमध्ये आपण जर ह्या गोष्टींना वाव दिला की खरंच त्या मुलाचे गुण काय आहेत हे जर त्यांना कळलं तर त्या पद्धतीने ते पुढे जाऊ शकतात. आता आपण उदाहरणं बघूया ना. आपल्याकडे मुग्धा वैशंपायन खूप लहान वयापासून तिने गाणं सुरू केलं आणि अत्यंत सुंदर ती गात असते. तर ह्या मुलीला जर त्यावेळेला तिच्या पालकांनी गायनामध्ये जर न घालता दुसऱ्या कशामध्ये तरी तू जा असं जर सांगितलं असतं तर कदाचित ती तेवढी डेव्हलप होऊ शकली नसती. आणि आज तिच्या त्याच गुणाला वाव दिल्यामुळे ती आज पूर्ण भारतामध्ये फेमस झालेली आहे. तसंच होत असतं. आता बरीच उदाहरणं आहेत. जसं खेळ म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण विश्वनाथन आनंद हा आज जागतिक ख्यातीचा खेळाडू आहे. मग ही उदाहरणं बघितली तर काय हरकत आहे. कुठलाही बाकीचा छंद जोपासणं किंवा त्या गोष्टींमध्येच आपलं करिअर करणं ह्याच्यामध्ये काहीच गैर नाही आहे. कारण त्यांच्या त्या गुणांना वाव मिळून ते जर एवढे फेमस होतात किंवा जर पालकांना नेहमी चिंता काय असते, आपली मुलं आज अर्ध्यावट शिक्षण सोडत आहेत किंवा चुकीच्या गोष्टींकडे वळत आहेत की मग मला हे नुसताच खेळ करायचा आहे किंवा हे. तर ह्या दृष्टीने बघायला गेलं तर त्यांना असं वाटतं की ह्याच्यातून अर्थार्जन काय होणार आहे म्हणून ते मागे पडलेले असतात की बाबा तुम्ही डिग्रीज करा, पोस्ट ग्रॅज्युएशनच करा. पण जर त्यांच्या क्षेत्रामध्येच त्यांनी जर भरपूर अभ्यास केला, भरपूर मेहनत घेतली, सराव केला तर ते त्या क्षेत्रामध्ये दिग्गज होऊ शकतात. तो अर्थार्जनाचा मार्ग आहेच ना. हा मुद्दा थोडासा पालकांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला नक्कीच ह्या टेस्टमधून कळू शकतं की ही ह्याची कॅपॅसिटी आहे किंवा हे ह्याचं पॅशन आहे आणि ह्याच्यामध्ये हा उत्तमच त्याची प्रगती दाखवणार आहे. प्रत्येकाची बुद्धिमत्ता किंवा प्रत्येकाचे गुणधर्म हे वेगळेच असतात. मग अशा वेळेला जसं आपण एक उदाहरण घेऊ, तांदूळ जर आपल्याला लावायचा आहे, भात शेती करायची तर त्याला चिखल असलेली जमीन हवी. आणि जर चहा लावायचा आहे तर त्याच्या वाढीसाठी आपल्याला डोंगरदरीच पाहिजे. मग जर चहाचं झाड आपण चिखलात लावलं आणि जर तांदूळ आपण डोंगरावर लावलं तर त्यांची वाढ कशी होणार. तेच आपल्या मुलांचं आहे. जर आपण झाडांना समजून घेऊ शकतो तर मुलांना का नाही समजून घ्यायचं. एकदा तुम्ही टेस्ट केली की तुमचं जे काही बुद्ध्यांक आहे किंवा जो काही स्वभाव आहे त्याचे मूळ गुणधर्म हे तसेच राहत असतात. फक्त वयामानाप्रमाणे विचार करण्याची थोडीशी विचारसरणी बदलत असते. तर मग टेस्ट एकच करून पुन्हा आपण त्याच्यावरती काउन्सिलिंग किंवा चर्चा नक्कीच करू शकतो. म्हणजे जसं आता म्हणाला की लहान मुलांचं करतो त्यावेळेला त्यांना कोणत्या पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे. तर एखादा मुलगा नुसतं ऐकून शिकत असतो
एखाद्या मुलाला काही चित्र बघून किंवा काही वाचून लक्षात ठेवण्याची कॅपॅसिटी असते, किंवा एखादा मुलगा नाही बाबा मला वाचून ऐकून काही लक्षातच राहत नाही, तर मग त्यांना लिहून किंवा ती वस्तू, एखाद्या वस्तूबद्दल काही चर्चा होत असेल किंवा शिकवलं जात असेल ती वस्तू अनुभवून मग त्यांच्या लक्षात राहत असतं. तर मग हा प्रकार जर आपण मुलांना जर मिळवून देऊ शकलो, पालकांनी त्या गोष्टीची समजूत घेऊन जर त्यांना ते शिकवू शकले तर नक्कीच त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी करायला हरकत नाही आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये ही टेस्ट आपण करू शकतो. स्मार्ट किड्समध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम स्मार्ट किड्स. ब्रेक नंतर स्मार्ट किड्स या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट विषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शीतल. अनेकदा असं होतं की प्रत्येकालाच काही शिक्षणाची आवड नसते, मात्र ह्या टेस्टच्या माध्यमातून त्या मुलांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी किंवा एकूणच शिक्षणाच्या आवडीविषयी काही समजू शकतं का, आणि ते कसं आपण अजून डेव्हलप केलं पाहिजे? सगळ्यात पहिले तर मला पालकांना असं सांगावंसं वाटतंय की त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की आपलं मूल हे सगळ्या जगापेक्षा वेगळं आहे, युनिक आहे, असं पहिले धरून चालायचं. जे त्याच्यामध्ये चांगलं आहे, उत्तम आहे, त्याला आपण वाव दिला गेला पाहिजे, त्याला खत पाणी दिलं गेलं पाहिजे, हे थोडंसं पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरे काय करतायत, शेजारचं मूल काय करतंय, ह्या गोष्टींपेक्षा आपलं मूल काय करू शकतंय आणि काय त्याची कॅपॅसिटी आहे किंवा ते इतरांपेक्षा जास्त आणखीन चांगलं काय करता येणार आहे, हे थोडंसं त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आता ही जे टेस्ट आपण म्हणतोय त्या टेस्टला आपण एक उदाहरण घेऊया की आपलं मूल हिरा आहे. हिरा आहे, पण फक्त कसं आहे ते एक रॉ फॉर्ममध्ये आहे, एका कच्च्या रूपामध्ये आहे. टेस्ट जेव्हा करतो ती टेस्ट जवाहिऱ्याचं काम करते आणि कोणत्या मुलाला किंवा कोणत्या हिऱ्याला कसे पैलू पाडले पाहिजेत, त्याचा अँगल कसा असला पाहिजे, किती त्याला पैलू पाडले पाहिजेत, हे जेव्हा तो जवाहिरा ओळखतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या टेस्टमधनं सगळे वेगवेगळे पैलू दिसून येतात. आणि मग त्याप्रमाणे आईवडिलांनी ते पैलू पाडण्याचं काम करावं. असं केलं तर त्या मुलाचा त्या क्षेत्रामध्ये तर विकास होतोच होतो. आणि जनरली काय होतं की आईवडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांनी अभ्यास करून बाकीच्या गोष्टी कराव्या. हे नक्की खरं, अभ्यास सोडून काही करायचं नाही आहे सगळं, किंवा अभ्यास सोडूनच द्या आणि फक्त खेळत राहा असं आम्ही टेस्ट करणारे पण म्हणत नाही. म्हणण्याचा उद्देश एवढाच असतो की त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जर आपण वेळ दिला किंवा त्याच्यामध्ये उत्तेजन दिलं की तुम्ही हे करा, किंवा त्यांना तशा वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या, चांगले शिक्षक जर आपण उपलब्ध करून दिले, तर त्या गोष्टी ते अगदी मनापासून करतात, तिथे एन्जॉय करतात, आनंदित राहतात आणि मग बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये पण त्यांना थोडासा इंटरेस्ट निर्माण होतो. अनेकदा असं होतं की मुलं ही कुठेतरी इमोशनल पण असतात आणि अशा इमोशनल मुलांना सांभाळणं पालकांना थोडंसं कठीण जातं. मग अशा वेळेस काही उपाय आहेत का ह्या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला समजू शकतं का ते किती इमोशनल आहेत, आणि मग त्यांच्याशी जुळवून घेताना पालकांनी कसं जुळवून घेतलं पाहिजे? आता कसं आहे ना, आपण टेस्ट करतो म्हणजे फक्त काय आहे आणि काय नाही एवढं बघून सोडून देत नाही. तर ह्या प्रत्येक गोष्टीला आपण काय सोल्युशन आहे किंवा ह्या गोष्टीवरती आपण काय पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो हे आपल्या टेस्टमध्येही लिहिलेलं असतं. आणि शिवाय आपण पालकांचं काउन्सिलिंग करतो की काय आहे काय नाही आहे आणि काय केलं पाहिजे, तर असलेला गुण त्यांचा एनहान्स होईल, वाढेल, आणि जी कमी आहे ती कशी भरून काढता येईल, जी न्यूनता आहे त्याच्यावरती आपण मात कशी देऊ शकतो, ह्याच्या छोट्या छोट्या रेमेडीज किंवा सोल्युशन्स आपण ह्याच्यातून सजेस्ट करत असतो. आता ह्याच्याच बाबतीत एक उदाहरण तुम्ही म्हणालात इमोशनलिझम. एक 8-9 वर्षाच्या मुलीची आम्ही टेस्ट केली होती काही दिवसांपूर्वी, आणि ती अशीच तुम्ही आता जसं म्हटलं तसं खूप इमोशनल, छोट्या मोठ्या गोष्टींना अगदी डोळ्यात पाणी येणं, आणि ह्या वयात सुद्धा खूपच अबोलपणा की काही आपल्या मनात चाललेल्या गोष्टी आईवडिलांशी बोलायच्या नाहीत, शेअर करायच्या नाहीत, आणि मैत्रिणी पण फार कमी, अशी एक मुलगी आमच्याकडे केस आली होती. आणि तिच्यामुळे तिचे आईवडील बरेच टेन्शनमध्ये होते की आता हिला पुढे कसं, हिची वाढ कशी आणि ही बाकीचं पुढचं आयुष्य कशी काढू शकेल.
तर मग त्यांना आम्ही हा एक सल्ला दिला की तुम्ही तिला बोलतं करा, किंवा ती जर अशी तुमच्यासमोर समोरासमोर बोलत नसेल तर तिला काहीतरी असा तुम्ही विषय द्या आणि तिला लिहायला लावा किंवा चित्र काढायला लावा, की तिच्या ज्या काही भावना आहेत त्या बाहेर पडू द्या आणि जे ती करते त्याला अप्रिशिएट करा, तुम्ही तिचं कौतुक करा आणि तिला त्या चित्राचा अर्थ किंवा तिच्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही विचारा. त्यावेळेला तिचा कॉन्फिडन्स वाढेल की माझे आई बाबा मला समजून घेत आहेत, मला काय वाटतंय ह्या गोष्टी त्यांना जाणून घ्यायचा इंटरेस्ट आहे किंवा ते मला मदत करतायत. एक थोडासा कसा मॉरल सपोर्ट मिळतो आणि त्याच्यातनं तिच्या नक्कीच ह्याला फरक पडेल, तिच्या स्वभावाला बदल घडवता येतील. मग त्यांनी थोडासा हा प्रयत्न केला. अगदी खूप नाही म्हणता येणार कारण आत्ता रिसेंटली झालेली केस आहे, पण ती थोडी का होईना पहिल्यापेक्षा बोलायला लागलेली आहे की तिला काय वाटतंय, तिच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे तिने कुठेतरी लिहून काढायला सुरुवात केलेली आहे. अजिबात किंचितही हास्य नाही अशी असणारी व्यक्ती आज तिच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतं आणि ह्याचं खूप मोठं समाधान मिळतं की बाबा हा फरक घडला. तर मग अशा छोट्या मोठ्या रेमेडीज आपण सजेस्ट करतो आणि त्याच्यातून ओव्हरऑल व्यक्तिमत्वाच्या विकासाला मदत होते. नक्कीच. आणि खरंच ही मदत आपल्या पालकांसाठी फार उपयोगी आहे, कारण की ह्या माध्यमातूनच खरं तर मुलांच्या प्रत्येक पैलूंवर पालक विचार करायला सुरुवात करू शकतो. ह्या टेस्टच्या माध्यमातून जसे रिपोर्ट तुम्ही देता त्याचबरोबर रेमेडीज पण सांगता आणि त्यामुळे पालकांना याचा फायदा तर होतोच, पण त्याचबरोबर मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे, त्यांची कौशल्य, त्याचबरोबर न्यूनता, जे बौद्ध्यांक हे सगळं वाढीला लागतं आणि अर्थात ह्या सगळ्याचा फायदा पूर्ण कुटुंबाला होऊ शकतो आणि अर्थात मुलाच्या भवितव्यासाठी. खूप छान मार्गदर्शन केलं आणि ह्या इंटेलिजंट टेस्टबद्दल तुम्ही खूप छान पद्धतीने आपल्या पालकांना काही गोष्टी सांगितल्यात, समजवल्यात, काही गैरसमज आहेत ते देखील दूर केले, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा पालकांनी आत्तापासूनच सजग व्हा, जागरूकता निर्माण करा. आपल्या मुलांसाठी ही टेस्ट किती महत्त्वाची आहे हे आत्ताच जाणून घ्या आणि नक्कीच ही टेस्ट करा, कारण की नक्कीच तुमच्या मुलांचा विकास ह्या टेस्टच्या माध्यमातून अधिक चांगला होऊ शकतो आणि तुम्हाला देखील तुमचं भवितव्य घडवण्यासाठी फार उपयोगी पडू शकतं. तेव्हा या स्मार्ट किड्स ह्या खास कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.